तोंडावर आलेले असताना तरुणीचे अपहरण केलेल्या भिगवण प्रकरणात भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी एक महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली आहे। मुलीचा जबरदस्तीने व्हिडिओ तयार करून तो पोलीस अधिकारी त्यांच्या नातेवाईकांना पाठवला जातोय। मी आता मुलीचे भाऊ, मुलीचे मामा, मुलीचे चुलते यांच्याशी चर्चा केलेली आहे। मुलीला वडील नाहीत, मुलीचं लग्न ठरलं होतं, मुलीचं लग्न पुढच्या 2-4 दिवसामध्ये होतं आणि अशा परिस्थितीमध्ये जबरदस्तीनं या मुलीचं अपहरण केलेलं आहे। दुसरीकडे मुलीकडून जबरदस्ती व्हिडिओ वधवून घेतला असल्याचे आरोप नातेवाईकांनी केले आहेत। मी जाहीर शेख यांच्यासोबत 9 वर्षापासून प्रेम संबंधात आहे। तर काल झालेल्या प्रकरणात माझ्यावरती कोणतीही जबरदस्ती केली नाही। मी माझ्या स्वतःच्या मर्जीने आली। माझ्यावरती अपहरण झाले नाही किंवा चटणी वगैरे टाकण्यात आली नाही। तर राजकीय माणसांनी डोळे त्यांच्या राजकीय लोकांनी डोळ्या बाजून घेऊन गेले आणि मी माझ्या मर्जीने जाहीर शेख यांच्यासोबत 9 वर्षापासून प्रेम संबंधात आहे। तर काल झालेल्या प्रकरणात माझ्यावरती कोणतीही जबरदस्ती केली नाही। मी माझ्या स्वतःच्या मर्जीने आली। माझ्यावरती अपहरण झाले नाही किंवा चटणी वगैरे टाकण्यात आली नाही। तर राजकीय माणसांनी त्यांच्या राजकीय लोकांनी डोळ्या बाजून घेऊन गेले आणि मी माझ्या मर्जीने आले। या दरम्यान संपूर्ण राज्यभरात या व्हिडिओच्या संदर्भात वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत। यात जर मुलीला पळून जायचेच होते तर त्याच्यासोबत जायचे, चटणी टाकून हे नाटक कशाला केले जाईल किंवा मुलगी परस्पर जाऊ शकली असती, पण लग्न तोंडावर आलेले असताना अशा पद्धतीने तिला पळवून नेऊन तिचे अपहरण केले असून तिला जबरदस्ती पुन्हा व्हिडिओ करायला लावला असल्याचेही मत अनेकांकडून व्यक्त केले जात आहे।